हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज परत एकदा तुम्हाला सोमेश्वरवाडी या ठिकाणी घेऊन जाणार आहे। खरं तर परत एकदा तिथे जाणं झालं, त्यामुळे म्हटलं की व्हिडिओ शूट करावा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। तर सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर शिवमला टिक्का लावून घेतला। आधी तो ठेवायचा नाही, पण आता बऱ्यापैकी त्याला समजतंय, तेव्हापासून तो टिक्का ठेवायला लागलाय। तर या पद्धतीने मी शिवमला सगळ्यात आधी टिक्का लावून घेतला आणि त्यानंतर त्याच्या बाबांनी सुद्धा लावला। इथे ह्या मंदिरात साधारण आम्ही महिना किंवा 1-1.5 महिन्यापूर्वी सुद्धा गेलेलो होतो, तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण फार डिटेलमध्ये व्हिडिओ शूट नव्हता केलेला। तर म्हटलं यावेळेस परत एकदा जाणं झालं तर व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करावा। बरेच व्यक्ती असे असतात की त्यांना जवळपासचे मंदिरं वगैरे त्यांची माहिती नसते, त्यामुळे म्हटलं शेअर करावं। तर हे मंदिर पाषाण मध्ये आहे, म्हणजे पाषाणपासून अगदी जवळच आहे। सोमेश्वरवाडी असं म्हणतात याला, या भागाला सोमेश्वराचं मंदिर आहे म्हणून सोमेश्वरवाडी। तर इथे भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि पूर्ण बांधकाम हे जुन्या काळ्या दगडामध्ये आहे। आणि तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात ना, तर मंदिराबाहेरचं वातावरण आणि मंदिराच्या आतमधलं वातावरण या दोन वातावरणामध्ये खूप सारा फरक असतो। इथलं पूर्ण बांधकाम हे काळ्या दगडामध्ये आहे आणि ही दीपमाळ आहे ती 40 फूट उंचीची आहे। जवळच गणपती मंदिर, हनुमान मंदिर, कालभैरव मंदिर हे सगळी मंदिरं आहेत। त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे सोमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो। तर जसं की मी तुम्हाला सांगत होते की मंदिरातलं आतमधलं वातावरण वेगळं असतं, तर हे पूर्ण काळ्या दगडातलं बांधकाम आहे। जिथे संगमरवराचं आणि काळ्या दगडाचं बांधकाम असेल तिथे वातावरण शक्यतोवर थंडच असतं, त्यामुळे बऱ्यापैकी मंदिरं ही संगमरवरामध्ये किंवा काळ्या दगडामध्ये असतात, त्यामुळे मंदिरातलं आणि बाहेरचं वातावरण हे वेगळं असतं। तर इथे कालभैरवाचं मंदिर होतं, हनुमानाचं मंदिर होतं। हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही, तिथून आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी निघालो। तर बघू शकताय तुम्ही ओम नमः शिवायची सुंदर अशी फ्रेम तिथे होती। त्यानंतर आतमध्ये अगदी सुंदर असं डिझाईन केलेलं होतं। हे नंतर माझ्या लक्षात आलं, मी आधी साधारण व्हिडिओ घेतला आपण आतमध्ये गेल्यानंतर जसा घेतो तसा, पण नंतर माझ्या लक्षात आलं, तुम्ही बघू शकताय की इथे दिशा दिलेली आहे आणि त्या दिशेचे देव दिलेले आहेत, म्हणजे पश्चिम दिशा वरुण देवाची, वायव्य दिशा वायू देवाची, उत्तर दिशा ही कुबेर देवाची, अशा सगळ्या दिशा आणि त्यांची देव असं अगदी सुंदर पद्धतीने दिलेलं आहे। आणि ते हरतेलिकीची अगदी सुंदर अशी फ्रेम। काही गोष्टींची माहिती आपल्याला ठराविक ठिकाणीच मिळत असते। त्यानंतर परत गणपतीचं अगदी छोटंसं मंदिर। अशी मान्यता आहे की 1630, 1640, 1650 या दरम्यान 1640 ते 1650च्या दरम्यान
आपल्या राजमाता जिजाऊ ह्या इथे दर्शनासाठी यायच्या आणि त्यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा इथे दर्शनासाठी येत होते असं म्हटलं जातं. 900 वर्ष जुनं हे मंदिर आहे. भव्य अशा नंदीचं दर्शन घेतल्यानंतर पुढेच असलेल्या कासवाचं दर्शन घेऊन आम्ही शिवलिंगाच्या दर्शनासाठी निघालो. खरं तर शिवलिंग हे गाभाऱ्यात असल्यामुळे दर्शन हे वरूनच घ्यावं लागतं. गाभाऱ्यात प्रवेश करता येत नाही. पण भाविकांना दर्शनासाठी इथे जवळच एक शिवलिंग आहे, त्याचा आपण जलाभिषेक करू शकतो किंवा दर्शनसुद्धा घेऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी कोणत्याही महादेवाच्या मंदिरात तुम्ही जा, याच पद्धतीची रचना असते. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे हे शिवलिंग ठेवलेलं आहे, त्याच्या बाजूला पाण्याची बादली ठेवलेली असते आणि आपण तिथे जलाभिषेक स्वतःच्या हाताने करू शकतो. त्यानंतर मंदिराचा घुमट तुम्ही बघू शकताय. तर हे मंदिर राम नदीच्या काठी आहे, म्हणजे राम नदीपासून अगदी जवळ आहे. या मंदिराला मुख्य असे 3 प्रवेशद्वार आहे. सोमेश्वरवाडी कडून, त्यानंतर एक आहे राम नदीकडून आणि एक मुख्य गाभाऱ्यातून एक प्रवेशद्वार आहे. असे 3 प्रवेशद्वार आहेत. आणि इथे जवळच एक संग्रहालय सुद्धा आहे, पण आम्ही ज्या वेळात गेलो तिथे संग्रहालय बंद होतं, त्यामुळे आम्हाला ते संग्रहालय बघता आलं नाही. पण त्याच्या आजूबाजूलाच मस्त असं एक गार्डन आहे, म्हणजे जिथे पूर्ण गाव वसवलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, शिवलिंग गाभाऱ्यातलं शिवलिंग आहे. मंदिराच्या बांधकामावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की मंदिर किती जुनं आहे ते. तर जसं की मी तुम्हाला माहिती सांगत होते, इथेच जवळच संग्रहालय आहे, पण दुपारच्या वेळात ते बंद असल्यामुळे बघता आलं नाही. पण इथे इंटरेस्टिंग गोष्ट बघण्यासाठी जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, कुठे कुठे आहेत, कसे मंदिर आहेत, त्याबद्दल त्यांनी खूप छान इथे रचना केलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे सुंदर असं पाण्याचं ठिकाण होतं, पाणी पिण्याचं. अतिशय थंड असं पाणी होतं. मोठं असं एक झाड आहे आणि त्याखाली माठ ठेवलेले आहेत. आणि सोमेश्वराच्या पालखीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं तिथे. तर तुम्ही बघू शकताय, सुंदर अशी सोमेश्वराची मूर्ती. त्यानंतर इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर जे काही आहे ते बघण्यासाठी निघालो. तर भव्य असं झाड होतं, कसलं होतं ते मला माहीत नाही. खरं तर दिसताना ते चंदनाचं वाटत होतं, पण चंदनाचं सुद्धा नव्हतं ते. खूप मोठी अशी सावली होती त्या झाडाची आणि तिथे समोर तुम्हाला दिसतच असेल, बघू शकताय. हे घृष्णेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती आहे. खूप सुंदर असं सगळं उभारलेलं आहे. तुम्ही एकदा नक्की जा, नक्की भेट द्या तिथे. त्यानंतर हे केदारनाथ मंदिर. माझी खरंच खूप इच्छा आहे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते करायची, पण सगळ्यात जास्त इच्छा आहे ते केदारनाथ मंदिराचं दर्शन घेण्याची. असं वाटत होतं अगदी मी खरंच केदारनाथ मंदिराला चालेल की काय.
त्यानंतर मला असं वाटतं हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे आणि हे दादा आता तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेलेत. मला तर हे खरं तर चुकीचं वाटतं, कारण आपल्याला त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं असतं की आतमध्ये प्रवेश करायचा नाही, बाहेरून कठडे वगैरे लावलेले असतात, तरीसुद्धा आपण आतमध्ये जाऊन तेच करतो जे करायचं नसतं. त्यानंतर हे नागेश्वर इथलं मंदिर आहे, हिंगोली जिल्ह्यातलं. त्यानंतर हे रामेश्वर जे तमिळनाडूमध्ये आहे, ज्या मंदिराची स्थापना रामाने केली, श्रीरामांनी केली असं म्हटलं जातं बहुधा. त्यानंतर भव्य अशी महादेवांची मूर्ती आणि त्यासोबत नंदी. खरं तर इथे पण नंदी आहेत, पण पुढे मी तुम्हाला भव्य असे नंदी दाखवणार आहे. त्यानंतर हे भीमाशंकर. त्यानंतर हे वैद्यनाथ. त्यानंतर हे मंदिर आहे ओंकारेश्वर. अगदी सुंदर अशा प्रतिकृती उभारलेल्या आहेत, जे खरोखर समोर आहेत असं वाटतं. त्यानंतर हे महाकालेश्वराचं मंदिर आहे मध्य प्रदेशमधलं. त्यानंतर हे मल्लिकार्जुन आणि त्यानंतर भव्य असे नंदी महाराज होते. खरं तर खूप ऊन होतं, त्यामुळे तिथे जाऊन व्हिडिओ घेतला नाही, पण बघू शकताय तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांचं अगदी सुंदर असं दर्शन झालं. आणि तिथे खूप अशा मधमाशा सुद्धा फिरत होत्या बरं का. छान मस्त अशी रचना केलेली आहे. त्यानंतर मी जसं की तुम्हाला आधीच सांगितलं की तिथे ग्रामसंस्कृती दाखवण्यासाठी मस्त असं उद्यान बनवण्यात आलेलं आहे. तर जर तुम्ही जाण्यासाठी उत्सुक असाल तर नक्कीच तुम्ही तिथे आतमध्ये जाऊ शकताय. अवश्य भेट द्या. आपल्या लहान मुलांना तिथल्या ग्रामसंस्कृतीची ओळख होते, म्हणजे गावातली लोक कशी राहतात या गोष्टीची तरी ओळख होते निदान. या उद्यानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की नंतर कधीतरी शेअर करेन. तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. या सुंदर अशा छायाचित्रासोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. नवीन व्हिडिओ घेऊन येईल मी, नवीन काहीतरी गोष्ट घेऊन. बघू शकता हिमालयात बसलेले महादेव आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे सगळं दिसतं. त्यानंतर मी गेली स्वामींच्या दर्शनासाठी. चला तर मग स्वामीचं दर्शन घेऊन मी व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.